यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील घोटी येथे पोहायला गेलेल्या बापलेकांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। दारूच्या नशेत मुलाला पाठीवर घेऊन विहिरीत पोहणे एका वडिलांच्या जीवावर बेतले। विहिरीत खोल पाण्यात बुडून बापलेक दोघांचाही मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना घाटंजी तालुक्यातील रामनगर तांडा येथे घडली। सचिन प्रेमसिंग जाधव आणि विहान सचिन जाधव अशी मृतक बापलेकांची नावे आहेत। मृतक सचिन जाधव यांना दारूचे व्यसन होते। 28 मे रोजी दुपारी ते मोठा मुलगा विहान याला पाठीवर घेऊन शोभाबाई आडे यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी उतरले। मात्र दारूच्या नशेत नियंत्रण सुटल्याने दोघेही पाण्यात बुडाले। विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या लहान मुलाने गावात जाऊन गावकऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला। घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन्हीही मृतदेह बाहेर काढून घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविले। मृताचे चुलत भाऊ सुभाष जाधव यांच्या जबाबावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। पारवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।